जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग भागामध्ये इमारतीला भीषण आग. जेएनएस बिझनेस सेंटरच्या इमारतीचं आगीमध्ये मोठं नुकसान. अनेक लोक अडकल्याची माहिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली शरद पवारांची भेट. एमसीएच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. अध्यक्षपदासाठी सरनाईकांच्या पुत्रांचं नाव चर्चेत. मुंबई महानगरपालिका निवडणुका सपा सोहळ्यावर लढणार आहे. निवडणुकीच्या घोषणाआधी अबू आझमींचं मोठं विधान. तर प्रादेशिक आणि धार्मिक वाद पसरवणाऱ्यांसोबत न जाण्याचा निर्णय. शिवसेना रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवलाय. पुणेकर फर्स्ट उल्लेख असलेला ठेवलाय फोटो. जैन बोर्डिंगची जागा हडपल्याप्रकरणी धंगेकर आक्रमक. ठाकरे कुटुंबियांची यंदाची भाऊबीज शिवतीर्थावर. आदित्य आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर जाऊन बहीण उर्वशीसोबत साजरी करणार भाऊबीज. बच्चू कडू चिल्लर व्यक्ती पैसे घेऊन आंदोलन करतो. रवी राणांचा जोरदार निशाणा. तर जनतेनं नाकारलाय. त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिले प्रत्युत्तर. दूध उकळल्यावर झालंय रबरासारखं. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरचा व्हिडिओ असल्याचा दावा. नागरिकांनी केली आहे कारवाईची मागणी. कल्याणच्या मोहने परिसरात 2 गट आपापसात भिडले. दगडफेक, तोडफोड आणि हाणामारीत 4 ते 5 जण जखमी. फटाक्यांच्या स्टॉलच्या वादातून राडा झाल्याची माहिती. कोल्हापूरच्या इंगळी गावाच्या हद्दीत अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार. 8 ते 10 तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्याची काढली धिंड. फटाके फोडण्याच्या वादातून दिवाळीच्या दिवशी आरोपीकडून वाहनांची तोडफोड. नवी दिल्लीतील ताज हॉटेलमधल्या व्हायरल व्हिडिओनं नवाबाद खुर्चीवर मांडी घालून बसण्यास आक्षेप घेतल्याचा दावा. महिला ग्राहकाचा हॉटेल व्यवस्थापनावर आरोप. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झालेली आणि अशामध्येच काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमीने सुद्धा स्वबळाचा नारा दिला. आगामी पालिका निवडणुका मवियासोबत लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे भाई जगताप आणि समाजवादी पक्षाने स्वबळाचा नारा दिला. यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्यायांनी मवियाला टोला लगावलाय. निवडणुका जवळ येतील तसा तसा मवियातील लाथाळ्यासमोर येतील. फेविकॉल का जोड है असा नारा देत सुरू झालेला प्रवास आता ये जोड नाही लोड है इथपर्यंत येऊन पोहोचल्याचा टोला त्यांनी लगावलाय. मुंबई वगळता इतर ठिकाणी महायुती होणार नाही हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मवियामध्ये सुद्धा आघाडी करण्यावरून सर्व काही आलबेल नाही. अशातच ठाणे महापालिका निवडणुकीत चुरशीची होणार असं चित्र आहे. ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपाकडून स्वबळाचे नारे दिले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती नवी मुंबईतील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे. माजी नगरसेवकांची 2 ते 3 कोटींची कामं आयुक्तांनी मंजूर केली आहेत. पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या एक्स हँडलवरील लोगो असलेला फोटो हटवलाय. पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो त्यांनी कव्हर फोटो म्हणून ठेवलेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आता चर्चांना उधाण आलंय. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंची यंदाची भाऊबीज विशेष असणार आहे. दोघेही भाऊ पहिल्यांदाच शिवतीर्थावरती भाऊबीजेसाठी येणार आहेत. पहिल्यांदाच बहीण उर्वशीसोबत ते भाऊबीज साजरी करणार आहेत. पुढील 10-15 दिवसात आचारसंहिता लागू होणार असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे. तर महाजनांनी संजय राऊतांवरती टीका केली आहे. वायफळ बडबड करून लोक मतदान करणार नाहीत. त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे, नाहीतर जनता त्यांना धडा शिकवेल असंही महाजन म्हणाले. दादर कबूतरखान्याचा वाद काही केल्या थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये. महापालिकेने कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजामध्ये संतापाचं वातावरण आहे आणि या पार्श्वभूमीवरती जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे. अंबादास दानवे यांनी पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केली आहे. त्यांच्या 3ही बहिणींनी अंबादास दानवे यांची ओवाळणी केली आणि त्यानंतर पक्ष कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा दानवेंचं औक्षण केलंय. भाजपाचे आमदार प्रसाद लाड आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाऊबीज साजरी केली आहे. चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना ओवाळत एकमेकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा दिवस आहे. सांगलीच्या
मरणनाथपूर या गावामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांची बहीण रुपाली खोत यांनी भाऊबीज करत ओवाळणी केलेली आहे. आमदार खोत यांनी सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केली आहे. सांगलीच्या आटपाडी या तालुक्यामध्ये पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या चुलत बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली आहे. बहीण अनुसया सरगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना पारंपरिक पद्धतीने औक्षण केलं आहे. नवी दिल्लीतील ताज हॉटेलमधील व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने नवा वाद पेटलेला आहे. हाऊस ऑफ मिंग या रेस्टॉरंटमध्ये खुर्चीवरती मांडी घालून बसण्यास हॉटेलच्या मॅनेजरने आक्षेप घेतल्याचा दावा एका महिलेनं केलेला आहे. मीडिया वेबसाईटच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत हॉटेल व्यवस्थापनावरती टीका केली आहे. धुळ्याच्या शिरपूर शहरातील भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. दुकानातून खरेदी केलेलं दूध काही तासातच खराब झालं आणि विशेष म्हणजे हे दूध उकळल्यानंतर खराब झाल्यानंतर रबर झाल्यासारखं या महिलेने व्हिडिओमधून दाखवलेलं आहे. त्यामुळे दुधाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. येवल्यात भरधाव वेगाने जाणारी कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली आणि कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे कार बुडत होती आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरती फुगेवाडी ते देहू रोड दरम्यान एका टँकरमधून ऑइल गळती झाल्यामुळे मोठा अपघात टळलाय. रस्त्यावरती पसरलेल्या ऑइलमुळे सुमारे 20 ते 22 दुचाकीस्वार घसरून पडले. यामध्ये काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. नाशिकमध्ये दिवाळी दिवशी वाहनांची तोडफोड करणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. वाहनांची तोडफोड करणाऱ्याची पोलिसांनी धिंड काढली. ज्यांना पैसे मागितल्याचा राग धरत 15 ते 20 जणांच्या टोळक्याने बेकरीवरती हल्ला करत 7 जणांना बेदम मारहाण केली आहे. त्याबरोबरच काही गाड्यांचीही तोडफोड केली आहे. दरम्यान जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंदापूर तालुक्यातील मदनवाडीच्या पुलाखाली गर्भवती महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळलेला आहे. भिगवण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आणि ओळख पटल्यानंतर पुढील तपास पोलिसांकडून केला जातो. कल्याणजवळच्या मोहने परिसरामध्ये मध्यरात्री 2 गटात राडा झाला. मोहने पोलीस चौकीजवळच 2 गट एकमेकांना भिडलेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवरती दगडफेक करत मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये 4 ते 5 जण जखमी झाले. अकोला शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या चहाच्या दुकानाची एका युवकानं तोडफोड केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने पुढील कारवाई केली जाते. नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावरील अलंकार नगर या ठिकाणी निवासी भागात किराणा गोदामाला आग लागली. गोदाम जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अग्निशामक विभागाच्या 3 गाड्यांच्या माध्यमातून आगीवरती नियंत्रण मिळवलं जात आहे. जळगाव शहरातील सराफ व्यावसायिकाचे 30 तोळे सोनं घेऊन फरार झालेला बंगाली कारागिराला जळगाव पोलिसांनी तब्बल 8 वर्षांनंतर वाराणसीमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराकडून 12 लाख रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे. ठाण्यातील कासारवडवली परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. साई पार्थ या इमारतीमधील मध्यधुंद अवस्थेतील वॉचमनने रस्त्यावरती जात असलेल्या 4 वर्षीय चिमुरडीची छेड काढल्याचा आरोप केला जातोय. हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ वॉचमनला पकडत त्याला चांगलाच चोप दिलाय. मावळच्या किवळे गावामध्ये शिवप्रेमी तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील वैभवशाली सुधागड किल्ल्याची मातीतील प्रतिकृती उभारत शिवप्रेमाचा अनोखा नमुना सादर केलाय. छत्रपतींच्या स्वराज्यातील वैभवशाली किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन या ठिकाणी एका पशुपालकाच्या 8 गायींचा लंपी आजारानं मृत्यू झाला. भीमराव खंडारे यांच्याकडे तब्बल 160 गायी गुरं असून ते अनेक वर्षांपासून पशुपालनाचा व्यवसाय करतायत. त्यांच्याकडील अनेक गायी गंभीर अवस्थेत आहेत. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील नेरूर पंचक्रोशी परिसरामध्ये रंगलेल्या बैल सजावट स्पर्धेला शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. यावेळी पारंपरिक वेशभूषेत सजवलेले बैल, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि गावकऱ्यांचा उत्साह पाहायला मिळाला. दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवरती वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने उपाययोजना केलेल्या आहेत. वाढत्या मागणीचा विचार करत भुसावळ विभागातून एकूण 1444 विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
सध्या ऑक्टोबर हीटने जोर पकडलेला आणि दिवसा कडक ऊन तसंच रात्री गारठा जाणवतोय. वातावरणातील अशा तीव्र चढउतारामुळे लहान मुलांसह नागरिकांना सर्दी ताप खोकल्यासारख्या आजारांनी घेरलेला आहे. अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गाई म्हशींचा परंपरागत खेळ भरवला जातो. मात्र यावर्षी या खेळाला गालबोट लागलाय. पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली आणि त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळेला गुराखी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावरती फटाके फोडत दगडफेक केली. राज्यात सोयाबीनची हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अद्याप कोणतेही ठोस निर्णय झालेला नाहीये. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली होती. मात्र यावर्षी जिल्हा स्तरावरती याबाबतचे आदेश न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात मोठी अनिश्चितता पसरली. डंकिन ग्रुप मेघवाडीच्या वतीने बालकलाकारांनी किल्ले शिवराजेश्वर मंदिर साकारलेलं आहे. शिवराजेश्वर मंदिरामध्ये मालवणच्या किल्ल्याचा देखावा उभा करण्यात आलाय. बालकलाकारांच्या या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं जात आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगावमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेचा विजेचा शॉक बसलेला आणि पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीला देखील शॉक लागलाय. त्यामुळे या अपघातात शेळी पत्नी आणि पती असा तिघांचाही मृत्यू झालाय. लातूरच्या विलास कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने दिवाळी संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल मैफिलीने लातूरकरांना मंत्रमुग्ध केलाय. बीडच्या श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान इथं दिवाळी पाडव्यानिमित्ताने 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्ताने मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून गेलाय. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळे विधी सुरू ठेवण्यात आलेत. मंदिर संस्थांकडून गर्दीचं नियोजन सुद्धा करण्यात आलंय. गवळी समाजात पाडव्याचा सगर उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे आणि या निमित्ताने रेड्याची पूजा करत मिरवणूक काढली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गवळी बांधवांनी ही प्रथा जपत मनमाड येवला शहरात रेड्याची आकर्षक पद्धतीने सजावट करत मिरवणूक काढली. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर गावामध्ये दरवर्षीप्रमाणे दिवाळी निमित्ताने पाडव्याच्या दिवशी गवळणींच्या नृत्याचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वाद्यांमध्ये कला ढोलकी यासह पारंपरिक गाण्याची मेजवानी पाहायला मिळाली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावात स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात त्यांच्या बालपणीचा मित्रांसह गावातील शेतकरी आणि नागरिकांना सुद्धा फराळासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बालमित्रांसोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला. भाऊबीजेच्या निमित्ताने मावळच्या वडगावात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. नवीन वर्षाच्या स्वागताची नवी संकल्पना घेत साकारलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाने कडगावकरांचा आसमंत सुरांनी भारावून गेला.